भावाने घेतलेली खर्ची आणि शिक्षा मात्र भावाला, तीही तिखट मिरचीची. पालघर जिल्ह्यातून समोर आलेल्या या घटनेने समाज हादरलाय. उचल पैशांच्या वादातून एका कातकरी आदिवासी मजुराचे अपहरण करून त्याच्यावर अमानुष छळ करण्यात आल्याचा आरोप समोर आलाय. मजुराच्या भावाने वीटभट्टी मालकाकडून आगाऊ रक्कम घेतली होती, मात्र तो कामावर न आल्याने संतप्त झालेल्या मालकाने त्याच्या भावाला जबरदस्तीने गाडीत बसवून भिवंडी तालुक्यातील पाय येथे वीटभट्टीवर नेले. तेथे त्याला मारहाण करून झाडाला उलटे टांगल्याचा आणि जखमांवर तिखट चोळल्याचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर एक गंभीर प्रश्न उपस्थित होतोय, आपण नेमके राहतो कुठे? स्वतंत्र भारतात की हुकुमशाही व्यवस्थेत? कारण मजुरांनी आगाऊ रक्कम घेतली, वाद झाले, हे वास्तव असू शकते. काही वेळा मजूरही वीट उत्पादक मालकांना फसवतात, हेही तितकंच खरं आहे. मात्र त्यासाठी अमानुष छळ आणि मारहाण हे उत्तर असू शकतं का, हा सवाल आता उपस्थित केला जातोय. दरम्यान या प्रकरणी केळवा सागरी पोलीस ठाण्यात आरोपी वीटभट्टी मालकासह दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे आदिवासी समाजातील कातकरी बांधवांवरील अन्यायाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय.